आता प्रश्न काय ऐकून घ्या, माझ्यावर काय आहे का, एक चेअरमन म्हणून माझे सजेशन राहील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे असतील, डेप्युटी सीएम अजितदादा असतील, किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, का आदरणीय आमदार मुश्रीफ साहेब असतील, हिने 5 जण बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळाची गरज आहे. का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विचार केला तर गोकुळ मोठी संस्था आहे, त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्याकारणानं त्यांना महायुतीचा चेअरमन देतं पाहिजे. गोकुळ दूध संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाचा सत्ता संघर्ष अगदी शेवटपर्यंत रंगला. अखेर बऱ्याच राजकीय उलटापालट्यांनी राजकीय घडामोडीनंतर या निवडीनं नाट्यमय वळण घेतलं. शेवटी नावेद मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. नावेद मुश्रीफ यांच्या घोषणेमुळे संपूर्ण नाट्यावर पडदा पडला. अटीतटीच्या क्रिकेट सामन्यात शेवटचं षटक सुरू होतं. सामन्याचं पारडं कधी इकडं तर कधी तिकडं झुकतं, पण शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षक मात्र श्वास रोखून वाट पाहत असतात विजय कोणाचा होणार. शेवटचा चेंडू पडतो, षटकार ठोकला जातो आणि सामन्याचा निकाल लागला जातो. त्या पद्धतीनं नावेद मुश्रीफ यांनी षटकार ठोकला आणि त्यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अमरीश घाटगे, अमरसिंह पाटील, अजित नरके यांची देखील नावांची जोरदार चर्चा सुरू होती. पण नावेद मुश्रीफ हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डार्क हॉर्स ठरले. हे कसं घडलं, का घडलं, यामागे महाशक्ती कोण, यामुळं जिल्ह्याचं राजकारण कसं वळण घेणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यावी लागतील. एक मात्र निश्चित, जिल्ह्याच्या राजकारणावर नियंत्रण आणि वर्चस्व असणारे विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील यांच्यासाठी हा जबर धक्का मानावा लागेल. तसेच यामुळे सतेज पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गोकुळच्या शेवटच्या वर्षात सतेज पाटील गटाचा अध्यक्ष निश्चित झाला होता. त्यांचं नाव देखील जाहीर झालं होतं. असं असताना राज्यातील महायुतीच्या नेतृत्वानं त्यांच्या नावाला शह देऊन गोकुळचा अध्यक्ष महायुतीच ठरवणार आणि तो त्यांनी ठरवून दाखवला आणि अध्यक्ष महायुतीचाच झाला. या सर्वांची सूत्र मात्र थेट मुंबईतून हलवली गेली. गोकुळ संस्थेच्या वाटचालीत भरीव योगदान असणारे आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत चुयेकर यांचं नाव जवळपास निश्चित झालं होतं. वास्तविक नाव जाहीर करण्यात घाई झाली का? कारण चुयेकर हे काँग्रेस पक्षाचे आणि विशेषतः सतेज पाटील गटाचे नेते आहेत आणि इथूनच राजकारणाची चक्र वेगानं फिरू लागली. हालचालींना वेग आला. गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचीच व्यक्ती असायला हवी, यासाठी एक नियोजनबद्ध मोहीम राबवण्यात आली. या सर्व नाट्यमय घडामोडींची पाळंमुळं गतवर्ष झालेल्या निवडणुकीत दडलेली आहेत. गतवर्षीच्या विधानसभेचा निकाल कोल्हापूर जिल्ह्यात 10-0 असा लागला. जिल्ह्यात महायुतीनं महाविकास आघाडीचं अक्षरशः पानिपत केलं. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा विशेषतः सतेज पाटील गटाचे काँग्रेस पक्षाचे शशिकांत पाटील चुयेकर जर गोकुळचे अध्यक्ष झाले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळा संदेश जाऊ शकतो, अशी भीती जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच शशिकांत पाटील यांचं नाव मागं पडल्याचं बोललं जात आहे. कोणताही राजकीय पक्ष असो, युती अथवा आघाडी असो, त्यांची एक विचारधारा असते आणि ती असणं आवश्यक असते. तशी महायुतीची देखील एक विचारधारा आहे. त्यामुळे इथून पुढे हीच विचारधारा रुजवण्यासाठी गोकुळच्या माध्यमातून पाया रचला गेला. यासाठी महायुतीच्या नेत्यांनी लवचिकपणा दाखवला हे आपल्याला जाणवतं. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणातील 2 मुख्य केंद्र आहेत. यामध्ये गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक या आहेत. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक नाड्या इथं आहेत. या 2 सत्ता केंद्राभोवती राजकारण जिल्ह्याचं फिरत असतं. वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याच्या राजकारणात समतोल साधण्याचा प्रयत्न केला. ते ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत, म्हणून अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महत्वाची भूमिका त्यांना बजवावी लागणार आहे. नामदार मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची राजकारणातली मैत्री सर्वज्ञात आहे. जिल्ह्याचं राजकारण नियंत्रित करणाऱ्या नेत्यांचा प्रभाव कमी करणं हे महायुतीच्या नेत्यांच्या दृष्टीनं महत्वाचं होतं आणि म्हणूनच काँग्रेसचे सतेज पाटील गटाचे शशिकांत पाटील यांचं नाव जाहीर होताच महायुतीच्या नेत्यांनी हालचाली वाढवल्या आणि मुंबईतून सगळी सूत्र हलवली जाऊ लागली. नियोजनबद्ध पद्धतीने हे सगळं झालं. यातून जो संदेश द्यायचा होता तो संदेश देखील दिला गेला.
गोकुळच्या राजकारणातून जिल्ह्याच्या राजकारणाची नवी समीकरणं आता दिसू लागली आहेत. नावेद मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीतून आमदार हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री आबिटकर, जनस्वराज्यचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नक्के, खासदार धनंजय महाडिक यांनी महत्वाची भूमिका यासाठी बजावली. जिल्ह्याच्या राजकारणात आता नवीन समीकरण तयार होईल आणि हीच टीम महायुती असेल. यामध्ये मुश्रीफ, आबिटकर, कोरे, मंडलिक, नरके, महाडिक, आव्हाडे, क्षीरसागर आणि माने हे एकत्रित दिसतील. यापूर्वी गोकुळच्या राजकारणात राज्याच्या नेतृत्वानं अपवादात्मक हस्तक्षेप केला, पण तो देखील पडद्याच्या मागून केला. पण यावेळी उघडपणे आणि थेट रीतीनं हस्तक्षेप झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मावळते अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी राजीनाम्याबाबत भाष्य करताना मीडिया समोर सांगितलं होतं की मला मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास सांगितलं तर मी राजीनामा देईन, पण अध्यक्ष मात्र महायुतीचाच होणार असं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यावेळी त्यांच्या देहबोलीमध्ये आत्मविश्वास भरलेला होता. त्यांचे बोल खरे ठरले आणि गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचाच अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांच्या रूपानं विराजमान झाला. कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण नेहमी काटश कुरघोडींच्या मध्ये पाहायला मिळतं, परंतु सहकारात नेते समंजसपणानं एकत्रित येतात. मात्र यावेळी नेत्यांना हे करता आलं नाही. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नेत्यांना मुंबईला जाऊन बसावं लागलं. यामधूनच अनेक गोष्टी अधोरेखित होतात. राज्याच्या नेतृत्वानं गोकुळच्या राजकारणाकडे बारीक लक्ष दिलं होतं हे यामधून स्पष्ट होतं व हे गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं. गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड हा गेल्या आठवड्यापासून राज्याचा मुख्य विषय बनला होता हे मात्र निश्चित. अखेर महायुतीनं आपलाच अध्यक्ष करून कोल्हापूरच्या सहकाराच्या राजकारणात एंट्री केली होती हे मात्र निश्चित. आणि हेच हेडिंग आपण गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत अगोदरच नमूद केलं होतं आणि ते म्हणजे की गोकुळच्या रूपानं महायुतीची एंट्री सहकारात होणार.